नमस्कार मित्रांनो, अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सांबाराची रेसिपी। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण सांबार ना कुकरमध्ये करायचं आहे, त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। त्यात आपण तेल टाकून घ्यायचं आहे। तेल थोडं तापलं की त्याच्यात कढीपत्ता टाकायचा आहे, जिरं आणि राई, आणि ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण टाकायची आहे। ते चांगलं तडतडू द्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 2 लाल मिरची टाकलेली आहे। तर हे तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतू द्यायचा आहे। कांदा चांगला लाल झालेला आहे। आता मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, भोपळा घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, गाजर टाकलेला आणि शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत। त्या आपण सगळ्या कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यात आपण एक टमाटर टाकायचा आहे आणि परतून घ्यायचे आहेत भाज्या। त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि हा सांबार मसाला आहे तो टाकायचा आहे, आणि हळद आणि आपलं जे लाल तिखट असतं ते सगळं टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून चांगले शिजवून घ्यायचं आहे। तर मी कुकरमध्ये बनवते म्हणून मी 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहे आणि शिजवून घेणार आहे। अशा प्रकारे रेडी झाला आहे सांबार। माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।